नमस्कार फ्रेंड्स, वसंत पंचमी विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते। वसंत पंचमी साजरी करण्याच्या हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत। माघ महिन्यातील पंचमीला वसंत पंचमी हा उत्सव साजरा केला जातो। या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते। विद्येची देवता सरस्वती माता या दिवशी प्रकट झाल्याची पौराणिक मान्यता आहे। या दिवशी विद्येच्या साधनेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरस्वती देवीची आराधना केली जाते। ही आराधना करण्यासाठी शुभफल प्राप्त होण्यासाठी काही खास कामे सांगितली आहेत। या दिवशी लवकर उठून स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे। त्यानंतर सरस्वती देवीचे पूजन करावे। पूजेसाठी पिवळी फुले वाहिल्यास विशेष लाभ मिळतो। सरस्वती स्तोत्र पठण करावे। सर्व प्रकारचे ऐश्वर्य, ज्ञान, विद्या, बुद्धी यांच्या प्राप्तीसाठी वसंत पंचमीचे पर्व शुभ मानले जाते। या दिवशी वही, पुस्तके, पेन्सिल, पेन, लेखनी यांचे पूजन शुभ मानले जाते। या पूजनामुळे स्मरणशक्ती चांगली होते। यामुळे ज्ञान आणि धनवृद्धी होते। वसंत पंचमीच्या पूजेला बुंदीचा प्रसाद अर्पण करण्याची काही ठिकाणी पद्धत आहे। वसंत पंचमीच्या दिवशी श्री सरस्वती देवीचे पूजन सर्व विद्यार्थ्यांनी करावे। वसंत पंचमीला श्री पंचमी किंवा ज्ञानपंचमी असेही म्हणतात। या दिवशी देवी सरस्वतीच्या जन्माची आठवण केली जाते। देवी सरस्वती ज्ञान, संगीत, कला आणि भाषा यांची देवी आहे। ती उत्कट इच्छा आणि प्रेमासह सर्व प्रकारामध्ये सर्जनशील ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक आहे। वसंत पंचमीला अन्न, वस्त्र, पुस्तके, मिठाई दान करणे पवित्र मानले जाते। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।